अरे आम्ही या म्युझियमच्या बाहेर आलेलो आहोत. आता हे बघा, आता आम्ही इथून बाहेर चाललेलो आहोत. सगळेजणांचं म्युझियम बघून झालेलं आहे आणि इथे छोटंसं असं छानपैकी गार्डन आहे मस्त. ही येताना तुम्हाला मी दाखवली गाडी, अँटिक पीस. ती छान आहे बघा. चला आता इथून बाहेर पडतोय आणि आता आम्ही बघायला जाणार आहोत चार मीनार. हे बघा, हे बघा, फोटो फोटो काढायला पटा पटा. किती सुंदर आहे. थांब, त्यांचा एकटीचा काढू दे तिचा. बघा बघा, सगळे झालेले आहे मस्त. आता छानपैकी आमचं हे म्युझियम बघून झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत इथून चार मीनार बघायसाठी. हा आहे चार मीनार. तर आम्ही इथे आलेलो आहे हे चार मीनार बघायला. बघा, असे चार खांब आहेत म्हणून त्याला चार मीनार असं म्हणतात. किती छान दिसतंय चार मीनार. आम्ही प्रत्येक खांबावरती फोटो काढणार आहोत. आलेलो आहोत चार मीनार. हे बघा किती छान दिसत आहे चार मीनार. नाईस चार मीनार. सगळेजण दिसत आहेत का? सगळेजण चाललेले आहेत चार मीनार बघायला. बघा, नाईस चार मीनार. आणि सगळं फुल मार्केट आहे चार मीनारचं. एक नंबर आहे हैदराबादचं चार मीनार. वाव, नाईस. तपस्या बाजू आहे. छान आहे चार मीनार. सुंदर असं आहे. अमेझिंग आहे. खूप गर्दी आहे, रश आहे. खरेदी खरेदी खरेदी, अमेझिंग खरेदी. खूप स्वस्त स्वस्त काय काय बँगल्स वगैरे आहेत इथे छान छान. हा बाजार आहे, चार मीनारचा बाजार आहे हा. हे बघा, लॉट्स ऑफ ज्वेलरी. हे हाय, गर्दी गर्दी गर्दी. चला चला, गर्दीतून निघा बाहेर. सचिवालय आहे. गाडीतूनच दाखवते मी तुम्हाला. किती सुंदर आहे बघा. एक नंबर, एक नंबर. इथे वरती देऊळ पण आहे. खूप काय काय आहे सुंदर सुंदर. बघा, गाडीतूनच दाखवते. तेवढं मस्त सचिवालय आहे. इथे पण आहे बघा, इथून दाखवते बघा. खूप काय काय छान छान आहे. मस्त पैकी आहे. हैदराबाद सिटी ही खूप छान फिरायसाठी अति उत्तम सिटी आहे. पण टाइम काढून या, घाईघाईत येऊ नका. एक दिवस चार मीनार फिरा. चार मीनार फिरायला एक दिवस पाहिजेच आणि म्युझियम फिरायला सुद्धा एक दिवस पूर्ण पाहिजेच पाहिजे. कारण चार मीनारकडे खरेदी करण्यासारखं भरपूर काही काही आहे आणि आपल्या बायकांसाठी तर खास बायकांसाठी खरेदी करणं गरजेचं आहे. सो चार मीनारला तुम्ही नक्की या हैदराबादला. आणि चार मीनार फिरायचं असेल तर पूर्ण एक दिवस चार मीनारसाठी ठेवा. कारण की खूप खरेदी करायला आहे. मन भरत नाही एवढी खरेदी करतो. बँगल्स म्हणू नका, ज्वेलरी म्हणू नका, चप्पल्स म्हणू नका. एक नंबर आहे. तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून बघायला भेटणारच आहे सगळं काही. सुंदर काय काय आहे बघा. खाऊ गल्लीच आहे पूर्ण. ही खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्ली. खरोखर तुम्ही लोक सगळेजण हैदराबाद सिटी नक्की फिरायला या. एक नंबर आहे. खादू लोकांसाठी तर एक नंबर आहे. खरेदी करायसाठी पण छान आहे. वा वा वा, बघा बघा, मॅगी वगैरे सगळं काही आहे इकडे. खादू कंपनी आहे ना, त्यांच्यासाठी खास आहे हैदराबाद सिटी. वाव, तिथे वरती एक मोठा दिवा आहे. बघा, इथे इथे वरती ना एक दिवा आहे. तुम्हाला ना मी खाली उतरल्यावर दाखवते गाडीतून. हे बघा, दिसतोय बघा, थोडा थोडा दिसतोय. हा बघा, वाव, केवढा मोठा दिवा आहे बघा. सुंदर दिवा आहे असा बनवलेला आहे. खाली उतरलं का दाखवते. ही पूर्ण खाऊ गल्ली आहे. आता आम्ही चार मीनार फिरून आलेलो आहोत. खरेदी केली थोडीफार, बँगल्स वगैरे. आणि आता आम्ही इथे हे बघायला आलेलो आहोत.
गाईज हे आहे सचिवालय, हैदराबाद सचिवालय. एकदम सुंदर आहे सचिवालय. बघा किती सुंदर आहे. हैदराबाद सिटी एक नंबर आहे. नक्की विजिट करा हैदराबाद सिटीला. एकदम नाईस सिटी आहे ही. हे बघा हे सचिवालय खूप सुंदर आहे. ते खूप रश आहे. आणि हे आहे इकडूनचं, हे बघा तेलंगणा मार्टियर्स मेमोरियल. तेलंगणा मार्टियर्स मेमोरियल किती छान आहे बघा. सचिवालय तर मला खूप आवडलं. एक नंबर सचिवालय आहे. एक नंबर आहे. किती सुंदर आहे. अमेझिंग. आलेलो आहोत लुंबिनी लेकला. बुद्धाचा स्टॅच्यू आहे इकडे. हे बघा ही बोट आहे. तर आता आम्ही या बोटीमधून जाणार आहोत बघायला बुद्धा स्टॅच्यू. ती मोठा लेक आहे. हा भरपूर मोठा लेक आहे. थोड्याच वेळात तुम्हाला मी बोटीत बसल्यावर दाखवणार. आमचे हे सगळे मेंबर्स आहेत तिथे आता आम्ही या बोटीमध्ये चढणार आहोत मस्तपैकी छान. हे बघा ही बोट आहे मोठी. थोडी बोटीत बसलेलो आहोत. बदनाम हे सगळे आमचे मेंबर्स आहेत. आम्ही आलेलो आहोत हैदराबादला. बोट चालू झालेली आहे आमची. हे बघा सगळे बसलेले आहेत इकडे. सगळे आमचे मेंबर्स छानपैकी आमचे सगळे मेंबर्स इथे बसलेले आहेत. आणि हे आहे हैदराबाद सिटीमधलं सचिवालय आहे मेन. आणि इथे आहे हा आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इथे. तो पण आपल्याला बघायला भेटणार आहे. रात्रीचं हे मन भावून जाणारं दृश्य कसं वाटतंय तुम्हाला बघा. किती सुंदर दिसतं आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. इथे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत. हाय बिच्चू. हे बघा इथून पण दाखवते. खूप सुंदर असं दिसतंय. काय मग बोटीत बसल्यावर कसं वाटतंय? खूप छान. नो म्युझिक. हाय. एन्जॉय द बोट राईड. कुठे गेलो आपण? लुंबिनी लेक आणि शेजारीच आहे सचिवालय. छान दिसतंय. लुंबिनी पार्क. काय मग कसं वाटतंय? बाई फोटो काढ फोटो. ये मेरा बहन. अरे उसका वाइफ. हे बघा कसा छान फोटो काढू का तुमचा? ओके हो येत आहे. नमस्कार. आता आपण आलो आहोत हुसेन सागर लेकला. लुंबिनी पार्क मधून इथे यायला बोट असते. त्या बोटी फेरी बोट मधून आम्ही आलेलो आहे. आणि हे आहे हुसेन सागर एक्सप्रेस. आपल्या मुंबईवरून डेली चालते हैदराबाद साठी.
आणि हा गौतम बुद्धांचा पुतळ्याची बॅक साईड आहे. आता मी फ्रंट साईडला चाललेलो आहोत आम्ही. फ्रंट साईडला झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दाखवतो फ्रंट साईडचा व्ह्यू कसा असेल. चला तर पाहूया हुसेन सागर लेकचा अप्रतिम नजारा. हा आहे गौतम बुद्धांचा स्टॅच्यू. किती मोठा आहे बघा स्टॅच्यू हा. वाव, वॉटर लाईट. वाव, वॉटर लाईट. आपले पोरी कुठे आहेत बाबा? वा, काय सुंदर अतिशय भव्य अशी मस्त मूर्ती आहे गौतम बुद्धांची. आणि लाइटिंग देखील सुंदर केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रंग या आपल्या गौतम बुद्धांच्या स्टॅच्यूवर पडत आहेत. आपण पाहू शकता किती सुंदर लाइटिंग केलेली आहे.